एक्शन इंडिया टीवी न्यूज, आपकी आवाज हमारी पहचान। रावेरी येथे जनसेवा प्रतिष्ठान, ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान व टाटा ट्रस्ट मुंबई द्वारा आयोजित श्री वामनरावजी तेलंगे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन उत्साहात संपन्न। रावेरी येथे दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी जनसेवा, ग्रामीण विकास व शिक्षण प्रतिष्ठान संस्था व टाटा ट्रस्ट मुंबईच्या वतीने श्री वामनरावजी तेलंगे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे उद्घाटन श्री वामनरावजी तेलंगे सर, सेवानिवृत्त शिक्षक यांच्या हस्ते करण्यात आले। तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय श्री वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य हे होते। कार्यक्रमादरम्यान ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करून त्यांच्या अनुभवांचा आणि मार्गदर्शनाचा गौरव करण्यात आला। कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी श्री वामनरावजी तेलंगे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माननीय श्री वसंत पुरके, माजी शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य, माननीय श्री अरविंद वाढूनकर, उपसभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती राळेगाव, माननीय श्री प्रदीप ठुने, अध्यक्ष राळेगाव शहर काँग्रेस कमिटी, माननीय श्री मिलिंद इंगोले, सभापती, खरेदी विक्री संघ राळेगाव, श्रावण सिंग वडते सर, अशोक काचोळे, किशोर धामंदे, गजानन पाल, मनोज भोयर अध्यक्ष, विजय पाटील उपाध्यक्ष, जगदीश राऊत सीईओ, डॉक्टर सोनल फाळके, पीएम शेख रश्मी, एपीएम मयूर वाटाणे, बीसी आचल, बहिरमकार, बिल सी वैभव गणवीर, अडमिन राहुल वनकरडाटा मॅनेजर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाचे आयोजन राजेंद्र तेलंगे, सरपंच रावेरी, गजाननराव झोटिंग, उपसरपंच रावेरी व जनसेवा प्रतिष्ठान टीम यवतमाळ यांच्याकडून करण्यात आले। मुख्य संपादक विनोद माहुरे सह यवतमाळ जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी प्रवीण पण्णासे। तुम्ही चला ना, तुम्ही चला. चाकू बनवून घ्या. हा चला जमलं. आमच्या काकूने सुद्धा 77 ते 78 वर्ष पूर्ण केली, आयुष्यभर सुंदर साथ दिली। त्या दोघांचं पुन्हा टाळ्याने आपण कौतुक करा। त्यानंतर मनोजभाऊ भोयर या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विजयभाऊ पाटील, आदरणीय सोनलताई, डॉक्टर सोनलताई काळे, अरविंदजी वाळवंकर, समी सर, मिलिंदजी पाटील हिंगोले, भट्टे सर, प्रदीपभाऊ ठुने, वैभव पंडित, सगळे स्वयंसेवक आणि बंधू आणि भगिनींनो, मी देखील ज्येष्ठांमध्ये आहे। माझं वय जवळपास 70 वर्ष मला पूर्ण झाले। 71व्या वर्षामध्ये प्रवेश केलेला। पण थोडंसं आपसामध्ये थोडंसं बंद करा बाई, थोडंसं लवकर संपवतो माणूस, लवकर संपवतो। मला भूक लागलेली आहे, जांभई येऊन राहिली, तिच्या डोळा लागून राहिलेला आहे, ती लवकर संपवतो। तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही आम्ही सगळ्या देवदेवतांना, सगळ्यात जास्त देवदेवता माझ्याच देशामध्ये सगळ्यात जास्त पूजा करतो। काय अपेक्षा आहे तुमची? माझं पोरग, माझा भाऊ, माझा काका, माझी सोन, माझा नातू, हे सगळे कसे असले पाहिजे? सुखी असते। तुकाराम महाराज म्हणाले की अवघाचे संसार काय पलीकडे, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिनी लोक, किंवा तन मन धनसे सदा सुखी हो भारत देश हमारा। ज्ञानेश्वर देखील म्हणाल की किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी, भजितो आदि पुरुषी अखंडी। वैभव पंडितांनी सगळ्यांनी म्हटल्याप्रमाणे तुमच्या आमच्या आयुष्याचं अंतिम मूल्य, अंतिम बाब आहे की तुम्ही आम्ही सुखी राहिलो पाहिजे। वाजत गाजत फटाके फोडत, एकमेकाला जोडत, आयुष्यभर रडत करत फेडत लग्न करतो। मुलगी जेव्हा हरड्याला निघताना जाते तेव्हा सगळे रडतात, सगळेच रडतात, आणि आई सुद्धा ढसा ढसा रडून सांगते, बाबा काय कर बाबा, पण गेल्या घरी तू कशी राहायचं, सुखी राहाय। आमच्या सरांनी कबूल केलं की ती आई सुद्धा काही कर पाहिजे, कोण आग्या बेंदराच्या घरी चालली पण सुखी राहाय। हे सौख्य तुमचं आमचं अंतिम ध्येय आहे, आणि म्हणून आपण सुखासाठी जगतो। हे सुख सामाजिक असतं, हे आर्थिक असतं, हे राजकीय असतं, हे शैक्षणिक असतं, आणि सगळ्यात मोठं
प्रापंचिक सुख असतं. कोणतं सुख? प्रापंचिक सुख. काय वाटेल ते हो, पण स्वतःच्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारचा वाद होता का आपली तुमची आमच्यापेक्षा. आता इथे सगळ्या बसलेल्या बाया आता कोण आहे? या सासू आहे की सुना? सास भी कभी हो ठीक की नाही. आणि म्हणून बरं, मला खात्री आहे, आनंद आहे की माझ्या राळेगाव तालुक्यातल्या राळेगाव तालुक्यातील एकही सुना एकही सासू कधीच भांडत नाही. मी देवाची शपथ घेऊन सांगतो, कधीच भांडत नाही. बरोबर आहे का नाही? इथे एकही सासू भांडत नाही आणि सून पण भांडत नाही. पण रात्री 4-5 वाजता एकमेकाला गेम टाकल्याशिवाय आनंद हा आहे की आमच्या मावशीने गाणं म्हटलं, वैर नको गर्व नको. तिचं नाव कोणती बाई मावशी नाती ते छान अभंग. झगडा केव्हा होतो, वाद केव्हा होतो? जेव्हा स्वतःचं अस्तित्व धोक्यात आल्यासारखं जेव्हा वाटतं तेव्हा तुमचा अहंकार दुखावला जातो. आणि म्हणून लहान पोरं कधी कधी पुढाकार घेऊन जेव्हा काम करतं तेव्हा बापाला वाटतं बाबा पुढचं तुला जास्त विचार करून राहिलं का, तर बापाला वाटतं स्वतःच अस्तित्व हे धोक्यात आलं. पण माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना आहे की आपण कितीही म्हातारे झालो असतो तरी तुमच्या आमच्या मनामध्ये इच्छा आहे. यातून 10 वर्ष जगलो पाहिजे, मिळलं पाहिजे असं वाटते का? ज्याला वाटतं त्यांनी हात वरती आम्ही घेऊन आलोय. आयुष्यामध्ये नको असलेली बाब जी आहे ना ती आहे म्हातारपण, ती आहे दुःख. आणि म्हणून कधी कधी गाणं म्हणतं की या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करा, जीवनात घडी घडी अशीच राहू दे, प्रीतीच्या फुलावर वसंत नाचू दे. आपण वारंवार गाणे म्हणतो. आमचे खोडेदादा सुरेदादा सगळे लोक आहेत, हे जरी इतके किती वयस्कर असते तरी एखादी सुंदर जर सिनेमाचे गाणं असेल, एखादी छानपैकी लावणी जरी असेल तर हे लोक पाहायला गेल्याशिवाय तुम्हाला नाही आवडत का लावणी पाहणे गाणे वगैरे? सगळ्यांनाच आवडतं. कारण आनंद लुटला पाहिजे, तुमच्या सगळ्यांची इच्छा आहे. माझी तुम्हाला सूचना आहे, बिलकुल हिंमत हारायची नाही. तर अलीकडे सगळे पुरुष शिकतात, पुण्या मुंबईला जातात, एकाच कंपनीमध्ये काम करतात, लोकच एकमेकात लग्न जोडतात. बापाला इच्छा असून असं अक्षता टाकाच ना. हे असं आता जग मोठं विस्तारित व्हायला लागलेलं आहे. फक्त साथ कोणाची मिळाली पाहिजे? पती पत्नीची एकमेकाला साथ अत्यंत गरजेचं. म्हणून आमचा फिलॉसॉफर एक म्हणाला शेक्सपियर की नो लाईफ विदाउट यस, बरोबर आहे, नो लाईफ विदाउट वाईफ. म्हणून आम्ही एकमेकाला सांभाळत चालणं अत्यंत महत्वाचं काम आहे. कारण उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे शेकडो लोक असतात, पण अस्ताला जाणाऱ्या सूर्याकडे कोणी पाहायला तयार नसतात. जेव्हा मी जिंकून येतो तेव्हा बाबा वाटेल काय मस्त तिकडून मी दाबत आणलं, इकडून मी रेटत आणलं आणि 42,000 निवडून आलं वगैरे होत आलं. पण जेव्हा मी पराभूत होतो तेव्हा मोठ्या मुश्किलनं बायको समोर येऊन कसं ते पुढे उभी राहते, कारण तिला दुसरा पर्याय नसतो. म्हणून जन ही सुखाचे दिल्या घेतले पडते सर कारण म्हणजे जन ही सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे कुणी नाही. अरे सोयरे धायरे, मग ते मावशी आहे ना कोणत्या सोन्यावाली आणखी, सोयरे धायरे संपत्तीचे लोक अजानाचा एक पांडुरंग. म्हणून तुम्ही आदर्श लक्षात ठेवा, सरांना 87 वर्ष झाले. किती वर्ष? अजून त्यांना सेंचुरी गाठायची की नाही? बिलकुल गाठायची, म्हणजे गाठायची. एक दुर्धर आजार झाला आमच्या शरद पवारांना. कोणते? शरद पवार एक असा एक माणूस की ज्या माणसाला कॅन्सर झालेला, पण तरी दररोज आयुष्य जिद्दीने जगत आहे. त्या डॉक्टरने म्हटलं होतं की बस 5-6 महिने सर तुम्हाला जगावं लागेल. शरद पवार साहेब म्हणाले की तुझं आयुष्य जेवढा तेवढं मी जगणार. मग तुम्ही आशावादी राहिले पाहिजे की निराशावादी असते? तुम्हाला जगावं असं वाटतं की पुढे चला असं वाटतं की नाही? आणि मग सुंदर सुंदर आयुष्य जगात असेल तर छानपैकी तुम्ही या का आमची आज मावशी म्हणे ना आम्ही इकडे येतो आता आम्हाला पहिल्यापेक्षा तेच वाटते, तर तंगडे हलवा, पाय हलवा, डोका हलवा म्हणतो का नाही पण. आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर छान मनोरंजन होते, शरीराला हालचाल होते. थांबायचं बिलकुल नाही. गाडी जाग्यावर थांबली की जंगाटल्याशिवाय राहत नाही, गाडी बंदच पडते. म्हणून तुम्ही छानपैकी 100-200 मीटर चाललं पाहिजे, रनिंग केली पाहिजे, छान खेळलं पाहिजे.